नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कुरुंदवाड आगार विभागात नवीन 5 बसेस आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून दाखल। शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानं कुरुंदवाड आगारासाठी 5 नवीन बसेस दाखल झाल्या असून या बसेसचं पूजन श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील बस स्थानकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पूजन सोहळा पार पडला। या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेत सेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे। यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला 10 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या। आज त्या यादीत 5 नव्या बसेसची भर पडली असून ही सेवा गावोगावी तळागाळात पोहोचेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या नव्या बसेसमुळे शिरोळ तालुका विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत व आरामदायक होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं। याचबरोबर जयसिंगपूर बसस्थानक आवारातील काँक्रिटीकरण व फलाटाचं काम पूर्ण झालंय, तर नृसिंहवाडी येथील बसस्थानक आवारातील काँक्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण झालं असल्यानं शिरोळ तालुक्यातील बसस्थानकं सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमास विभाग नियंत्रक शिवराज जाधव, आगार प्रमुख नामदेव पतंगे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे, बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील, शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने, अश्विनी भेंडे, आरती गायकवाड तसेच राज कार्यकर आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।